हे बघा, रिॲलिटीपासून पळून जाता येईल का किंवा वास्तवापासून आपण दूर जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकत. तिचे परिणाम मात्र आपल्याला टाळता येत नाहीत. आयुष्य जर चांगलं करायचं असेल ना, तर मात्र मग सत्य मान्य करूनच आपल्याला जगावं लागतं. आज बरेच लोक म्हणतात की आज गोड खाल्लं तर काही फरक पडत नाही किंवा शुगर चेक करण्याची काय गरज आहे, ब्लड प्रेशर चेक नाही केला तरी चालेल. परंतु लक्षात घ्या की ही मोठी चूक आहे. तुमच्याकडं अनेक जणांकडं ग्लुकोमीटर आहे, अनेक जणांच्या जवळपास लॅबोरेटरीसुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तरीसुद्धा अनेक जणं तपासणी करायची टाळतात. ते रिॲलिटी किंवा वास्तविकता स्वीकारत नाही. परंतु सायन्स असं सांगतं की डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे शरीराच्या आत होणारे बदल हे सुरुवातीला खूप शांत असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही वेदना नसतात, कुठलाही त्रास नसतो. परंतु हळूहळू रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, हृदय हे सगळं झिजायला लागतं आणि मग जेव्हा त्रास दिसायला लागतो ना, त्यावेळेस याच्यातून बराच उशीर झालेला असतो. त्यामुळं आजच आपण ठरवलं पाहिजे की आपण सत्याला सामोरं गेलं पाहिजे. नियमित शुगर चेक केली पाहिजे, ब्लड प्रेशर तपासलं गेलं पाहिजे आणि जे जे दिसल, वाढलेली असेल तरी ठीक, कमी असेल तरी ठीक, ते स्वीकारलं पाहिजे. कारण स्वीकारलं की ते सुधारता येतं आणि आपण सुधारलं की खरंच आयुष्यसुद्धा सुंदर होतं. त्याच्यामुळं रिॲलिटीपासून, वास्तविकतेपासून जर तुम्ही पळालात तरीसुद्धा त्याचे परिणाम मात्र टाळता येत नाहीत. पण रिॲलिटी जर स्वीकारली तर आपण आपलं आयुष्य, आपलं भविष्य आपण नक्कीच बदलू शकतो. धन्यवाद.